विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एकाग्र अकॅडमीमध्ये. PYQ सिरीज चालवत होतो. चौथा आठवडा सुरू आहे. 3 आठवड्यामध्ये आपण बघू शकता 3, 3, 6, 2, 8 PYP आपण केलेले आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे गट ब आणि गट क परीक्षेचे आहे. आणि आपल्याला माहीतच असेल की या आपल्या आठवड्यात आपण इतिहास झालेला आहे, भूगोल झालेला आहे. आज बघू शकता पॉलिटीचं जे आहे आपण ॲनालिसिस करणार आहोत. जो पेपर जो आहे आपला 2018चा आहे, 17चा. हे कंबाईंड परीक्षा एकत्र झालेली 18-17ला आणि ASO 2016चा पेपर आपण डिस्कस करत आहोत. आणि आजचा जे टॉपिक आहे ते आहे पॉलिटी. इंडियन पॉलिटी म्हणजे नागरिकशास्त्र. टार्गेट 60+ आहे. काहीही करायचं आहे. ही जी स्ट्रॅटर्जी मी जे एक करून जातो यूट्यूबवर, म्हणजे PYQ सिरीज असतील, आपली टेस्ट सिरीज असतील, त्याच्यानंतर करंट अफेअरची सिरीज असेल, हे सगळ्यांचा एम एकच आहे की 60+ स्कोर घ्यायचा आहे आपल्याला. चला, फर्स्ट 2000 मला वाटतं हा 18चा पेपर आहे. येस. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार योग्य जोड्या लावा. येस, 2018चाच पेपर आहे. आता हा जे आहे ऑर्थोडॉक्स प्रश्न आला, म्हणजे असले प्रश्न सोडून टाकायचे. कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा विचारला इथं. कायदा अभ्यासात आपण करत नाही आणि इतके सारे आपण कायदा करणं इट इज नॉट पॉसिबल फॉर अस. म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत विविध समिती रचना, गट विकास अधिकाऱ्यांची नेमणूक, पंचायत समितीची सभापती उपसभापती यांचे अधिकार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कार्य, कलम 95, 78 म्हणजे 78, 97 आणि 76. आणि हे भारतीय संविधानाचे कलम नसून या पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम आहेत. मग आता हे सगळं ट्रेनिंगचा भाग झाला. हे ऑलरेडी प्रिलिम्समध्ये विचारलं, कारण त्यावेळेला न्यूजमध्ये हे चर्चेत होतं बरेच सारे. आणि हे जर डायरेक्टली आपण बघू शकता की डायरेक्ट मी उत्तर सांगतो की जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना कलम 78, त्यानंतर गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक कलम 97, पंचायत समिती आणि उपसमिती यांचे अधिकार कलम 76 आणि मुख्य कार्य अधिकारी व कार्य कलम 95. म्हणजे डचा वन एकच ऑप्शनमध्ये. आता काय करायचंय, हा प्रश्न आता ऑलरेडी आलेला आहे. मग हा प्रश्न डायरेक्टली पाठच करायचा आहे. जर चुकून इथून पुढच्या जर प्रश्न पत्रिकेमध्ये डायरेक्टली जर असे प्रश्न आलेत तर आपल्याला माहित असलं पाहिजे की मुख्य कार्यकारी अधिकारी आहे ज्यांचे अधिकार व कार्य 95 मध्ये आहेत. गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक जी आहे कलम 97 मध्ये आहे. लक्षात ठेवायचं, गट विकास अधिकारी राज्यसेवेतनं डायरेक्ट पोस्ट आहे. चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. पॉलिटीचं कसं झालंय माहिती आहे काय, 2023 म्हणजे 2022 पर्यंत 10 प्रश्न येत होते कंबाईन मध्ये. आणि आता 23-24 पासून बघू शकता 15-15 प्रश्न एकत्र कंबाईन झाल्यापासून 15-15 प्रश्नाचा सेट येतोय. गट ब आणि गट क पण एकत्र झाली तिथं 15 आले, वेगवेगळे झाले तिथं पण 15-15 प्रश्नाचा सेट आला. मग इट इज हायली एक्सपेक्टेड 21 डिसेंबरच्या परीक्षेत आणि 4 जानेवारीत 15-15 प्रश्नाचा सेट येईल. हे पूर्वी जे 10 प्रश्नाचे सेट होते आपण बघूया. चला, खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केले जातात, म्हणजे कॉन्करंट लिस्टमध्ये समाविष्ट आहेत. आता कॉन्करंट लिस्टमध्ये असे की त्याचा कायदा राज्य पण बनवू शकते आणि केंद्र पण बनवू शकते. त्यालाच आपण बोलतो समवर्ती सूची. फक्त केंद्र बनवणार तर केंद्र सूचीमध्ये आला, फक्त राज्य बनवणार तर राज्य सूचीमध्ये आला. मग आपल्याला अशी लिस्ट काढायची आहे ज्याच्यावर केंद्र आणि राज्य दोन्ही अधिकार हे करू शकतात. मग वीज आहे समवर्ती सूचीमध्ये आहे, कारण आपल्या इथं मुंबईत बघू शकता बेस्टची पण हे आहे, आपल्या इथं MSEB आणि हे सगळं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल बोर्ड आहे. तसंच आपले डिस्कॉम सगळे जॉईंट आहेत, म्हणजे इकडून त्या राज्याला सप्लाय आणि डिस्कॉम अंतर्गत वेगवेगळे वीज जॉईंट आहेत. मग हे समवर्ती सूचीमध्ये येतं. विवाह आणि घटस्फोट दत्तक यस, हे दोन्ही सूचीमध्ये आहे. तुम्ही ह्याचा अर्थ डायरेक्टली असा पण काढू शकता की जर काहीतरी तुम्हाला केस करायचं ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन लागतं तर बॉम्बे हायकोर्टमध्ये पण जाऊ शकतो, तसेच सुप्रीम कोर्टमध्ये पण तुम्ही न्याय मागायला जाऊ शकता. म्हणून हे सगळे बघू शकता समवर्ती सूचीमधले आहे. वजन मापे आणि त्यांच्या मानका हे जे आहे हे फक्त केंद्र सूचीमध्ये आहे, लक्षात ठेवायचं. आणि कामगार संघटना दोन्हीकडे आहेत. राज्यात पण कामगार संघटना असतात, जिल्ह्यात पण असतात आणि केंद्र पातळीवर पण सेंट्रल युनियन असं बघू शकता, वर्कर्स कमिटी असे आपल्याला दिसतात. म्हणजे अ, ब आणि ड हे समवर्ती सूचीमध्ये आहेत. येस. नेक्स्ट, पुढीलपैकी अयोग्य. प्रश्न नीट वाचायचा आहे. 9 तारखेला 9 नोव्हेंबरला पण बघू शकता की राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे. तिथं पण एक सांगतो, हे व्हिडिओ जे बघत असतील परीक्षेच्या पहिले, प्रश्न नीट वाचायचा आहे. मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे. यस. नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस ही स्टॅच्युटरी बॉडी. 100% राईट आहे, वैधानिक संस्था आहे. हा आयोग गृह खात्याच्या अंतर्गत काम करतो तर नाही. सोशल जस्टिस डिपार्टमेंट आहे. सोशल जस्टिस डिपार्टमेंट अंतर्गत हा काम करतो. अयोग्य विचारलंय म्हणजे ब आन्सर येणार, ए नाही येणार. पहिले ए नाही येणार तर हा ऑप्शन गेला आणि आन्सर ब तर येणारच, म्हणजे हा पण ऑप्शन गेला. आता नेक्स्ट, या आयोगाला इतर मागासवर्गीय व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडवण्यासाठीचे अधिकार देण्या एवढे सक्षम करण्यात आलेले नाही. येस, बरोबर आहे.
जर मागासवर्गीय आयोग आहे त्यांना जर समजा कुठल्या SC ST वाला पण आहे, मग त्यांना एवढा अधिकार नाही दिले की तुम्ही त्यांची पण प्रॉब्लेम सोडवा, म्हणून हे बरोबर आहे. हा आयोगची स्थापना 1990 साली झाली तर नाही, 1993. आणि आयोगाचा जो पॅटर्न राहिलेला आहे की डेट चुकवतात, ह्या प्रश्नात पण त्यांनी तेच केलंय, अयोग्य विचारलंय. आणि कंबाईनमध्ये लक्षात ठेवा, पॉलिटीचा जर मी जे पॅटर्न जे हे केलं आहे, कंबाईन गट ब मध्ये पॉलिटी थोडा लेंथी आणि डिफिकल्ट येतो आणि कंबाईन गट क मध्ये वन लाईनर्स आणि सोपे येतात. हा जो माझा ॲनालिसिस राहिलेला आहे मागच्या 5 वर्षाचा. खालील विधाने विचारात घ्या उच्च न्यायालयाच्या संदर्भातील. उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरता काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे. 100% राईट. जेव्हा मुख्य न्यायाधीश व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशांच्या तात्पुरता अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाचा कामे करू शकत नाही, तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयाची प्रभारी न्यायाधीश नियुक्त करतो. यस, 100% आहे. ॲडिशनल बघू शकता, जजेस अपॉइंट करतात. अतिरिक्त न्यायाधीश असं किंवा प्रभारी न्यायाधीश असो वयाच्या 65 वर्ष पूर्ण झाल्यावर ते पदावर राहू शकत नाहीत. हे बघू शकता, हे कुठेतरी चुकीचं आहे. हे 65 नाही, 62 वर्ष आहे. म्हणून आपल्याला काय विचारलं आहे की विधान बरोबर आहे. बरोबर A आणि B, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. यस. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वतंत्र अनुच्छेद 19A अंतर्गत वाजवी बंधने घालू शकते? म्हणजे अशा कुठल्या बाबी आहेत त्याच्यावर आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपल्याला बघू शकता की रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात. न्यायालयाचं अवमान, यस, न्यायालयाचं अवमान केल्यावर आपल्याला रिस्ट्रिक्शन येऊ शकतात. अल्पसंख्याकांचे संरक्षण, हे काहीतरी प्रकार दिसत नाही. मग ब जिथं नसेल, ब इकडं पण इथं झाला डायरेक्टली, एक एलिमिनेट केलं डायरेक्टली. मग बाकी सगळ्या परदेशी मित्रत्वाचे संबंध, यस, भारताची सार्वभौम अखंडता आणि सभ्यता अथवा नीतिमत्ता अभिव्यक्ती स्वतंत्र वाजवी बंधने घालू शकते. यस, परफेक्ट. महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी चुकीचे विधान विचारले, रॉंग विचारले यापैकी. फर्स्ट, विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाल्यानंतर रद्द होत नाहीत. यस, बरोबर आहे. विधी प्रलंबित असेल आणि जर समाप्ती झाली असेल त्या सेशनची तर रद्द होत नाहीत. जर विधानसभाच बरखास्त झाली असेल पूर्ण, म्हणजे नवीन सरकार स्थापन करण्यात असेल तेव्हा रद्द होतं. विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाहीत. यस, जर ऑलरेडी विधान परिषदमध्ये प्रलंबित आहेत पण विधानसभेने पास नाही केले आणि विधानसभा रद्द झाली म्हणजे विसर्जित झाली, मग ते लॅप्स होणार नाही ॲक्च्युली, कारण नवीन विधानसभा असल्यावर मग परत पास होऊन परत विधान परिषदेकडे जाणार. म्हणून काहीच नाही झालेलं, म्हणून हे स्टेटमेंट पण राईट आहे. जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते. यस, 100%. आता समजा देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे, त्यांनी आता समजा एक एक्झाम्पल देतो की समान नागरिक कायदा लागू केला, म्हणजे एक एक्झाम्पल देतोय, समान नागरिक कायदा लागू केला आणि विधानसभेमधनं ते मंजूर होऊन विधान परिषदेकडे गेले. पण समजा त्याच्यानंतर मग अजित पवारांनी डायरेक्टली हात वर केले, एकनाथ शिंदेनी पण हात वर केले समजा आणि सरकार पडलं, तर त्याच्यानंतर जे विधेयक पास होऊन विधान परिषदेमध्ये आहे ते रद्द होतं, म्हणजे लॅप्स होतं ॲक्च्युली. आणि जेव्हा नवीन सरकार येणार तेव्हा ते विधेयक परत मांडण्यात येतं. जर परत पास झाल्यावर मग काहीतरी पुढं हालचाल होतं. म्हणून चुकीचं विधान एकही नाही आहे, सगळे विधान बरोबर आहेत. चला, प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या जुळवा. श्रीलंका, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका. 62-94 ए. आता आपल्याला माहिती आहे की श्रीलंकेमध्ये 1931ला भेटलं. एचा 3 जिथं असेल तो आन्सर असेल, एकच आहे ऑप्शन. यस. आता हा करंटमधले न्यूजपेपर तुम्ही वाचत असाल त्या टायमाचं हे सगळं करंटमध्ये डिस्कस होत होतं आणि प्रौढ मताधिकारवर आहे, म्हणजे ॲडल्ट फ्रँचायझी सुरू कधी झाली त्याच्यावर हे आहे. बाकीचं पण बघायचं आहे. मलेशिया 1955, ऑस्ट्रेलिया 1962 आणि दक्षिण आफ्रिका 1994. यस. नेक्स्ट, पुढीलपैकी पुन्हा अयोग्य. ह्या पेपरमध्येच बघू शकतो 2018चा असे प्रश्न विचारले की अयोग्यच चाललंय पूर्ण. 343 संघाची अधिकृत भाषा, ऑफिशियल लँग्वेज ऑफ द युनियन 343 राईट आहे आणि इनकरेक्ट अयोग्य विचारले आहे, म्हणजे जिथे जिथं आहे तो कापा. इकडं आहे, इकडं आहे. आता आपल्याला माहिती आहे आन्सर BC मधला असणार, म्हणजे बी तर कन्फर्म रॉंग आहे. 345 सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय कायदे विधेयक इत्यादीसाठी वापरण्याची भाषा, हे रॉंग आहे. 351 हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देशक, 100% राईट आहे. डेव्हलपमेंट ऑफ हिंदी लँग्वेज 351. आता ऑप्शन क्रमांक क बघायचं आहे. 348 घट्ट राज्याची अधिकृत भाषा अनेक भाषा, हे चुकीचं आहे ॲक्च्युली.
मग ह्याचं आन्सर हेच आहे, ऑप्शन क्रमांक 2 ब आणि क, कारण अयोग्य विचारले आपल्याला. नेक्स्ट, महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भातील खालील विधाने लक्षात घ्या. महानगर क्षेत्र म्हणजे समजा मुंबई असेल, या समित्यांची रचना आणि सदस्यांची निवडीची पद्धत ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. येस, राज्य शासनाला असतो. काय राज्य शासनाला 100% राज्य शासनच त्या बघू शकता की समितीचे हे करणार नियुक्ती. या समित्यावर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांच्या प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते. म्हणजे कुठले तरी जर केंद्राचे कुठले तरी अधिकार असतील, नाहीतर केंद्र शासनाचे काहीतरी महत्त्वाच्या हे असतील, ते त्यांचे महत्त्वाच्या म्हणजे पदावर असतील, त्यांना जर या समितीमध्ये इन्क्लूड करायचं असेल तर राज्य शासन इज द रिस्पॉन्सिबल टू नियुक्त. म्हणजे दोन्ही राईट आहेत. आणि विचारलं काय, चुकीचं विचारलं आहे. दोन्ही राईट आहेत म्हणजे चुकीचं वरीलपैकी एकही नाही. येस. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीच्या लोकसभेच्या जागा राखीव आहेत? बिहार, ओडिशा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश. शेड्यूल्ड ट्राईब्स विचारले. ट्राईब्स म्हणजे इनडायरेक्टली आपण बघू शकता आदिवासी गट आपण डायरेक्टली इनडायरेक्टली घेऊ शकता. इट इज इन ओनली ओडिशा. येस, उत्कल, ओडिशा. चला, 2018चा पेपर झाला. 2017चा पेपर घेऊ. 17च्या पेपरमध्ये प्रॉब्लेम काय झाला मध्ये, करंट अफेअर्स पॉलिटी 2 प्रश्न, हे जे 2 प्रश्न त्याच्यात बऱ्याच घोळ झाला. आणि मग हा प्रश्न आपण इतिहासमध्ये पण शिकलो होतो, पण हा ॲक्च्युली पॉलिटीच्या अँगलने विचारला गेलेला प्रश्न होता की स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन, सी राजगोपालाचारी, राजेंद्र प्रसाद, वॉरेन हेस्टिंग्स. तर फर्स्ट इंडियन गव्हर्नर जनरल विचारले. फर्स्ट गव्हर्नर जनरल स्वातंत्र्यानंतरचे माउंटबॅटनच होते आणि फर्स्ट इंडियन गव्हर्नर सी राजगोपालाचारी. येस. नेक्स्ट, निश्चलीकरणानंतर जनतेने आयुष्य सुखकर होण्याच्या उपाय सुचवण्यासाठी केंद्र सरकारने 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची समिती गठीत करण्याचे ठरवले. या समितीचे प्रमुख कोण होते? म्हणजे हा करंटमधला प्रश्न आहे, पण थोडा पॉलिटिकल अँगल दिला आहे. नितीश कुमार, सर्वानंद सोनोवाल, ममता बॅनर्जी अँड चंद्रबाबू नायडू. म्हणजे त्या काळातला करंट अफेअर्सचा प्रश्न आहे आणि ह्याचा आन्सर आहे एन चंद्रबाबू नायडू. खालील विधाने विचारात घ्या. पंतप्रधान यांनी त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही. येस, भारतीय राज्यघटनेत असं काहीच नमूद करण्यात आलेलं नाही. पंतप्रधानांनी म्हणजे अविश्वास ठरावासंदर्भात पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो. येस, बिकॉज प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल्स ऑफ मिनिस्टर आर रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा. हा डायलॉग तुम्ही ऐकला असेल. येस, पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर, म्हणजे हे रॉंग आहे ना, हे याला कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे. फक्त अ आणि ब बरोबर असेल. हे दोन्ही स्टेटमेंट एक दुसऱ्याला कॉन्ट्राडिक्टरी आहे. कुठलं तरी एकच राईट असेल. फक्त लोकसभेला रिस्पॉन्सिबल असतात म्हणून ऑनली बी इज द राईट वन, म्हणजे सी तर नसणारच ऑप्शन. नेक्स्ट, राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. देशात सामाजिक, आर्थिक, लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्व यात आहेत. आणि त्याच्यानंतर या भागात समावेश असलेले तत्व ही न्यायप्रविष्ट नाहीत. येस, न्यायप्रविष्ट नाहीत. दिस प्रिन्सिपल आर नॉट एन्फोर्सेबल बाय एनी कोर्ट. DPSP हे फक्त डायरेक्शन्स आहेत की तुम्ही असं सरकार चालवलं आहे, तुम्ही अशा योजना केल्या पाहिजे, तुम्ही या सगळ्या घटकांचा विकास केला पाहिजे. मग न्यायप्रविष्ट नाही. त्याच्यातलं नाही केलं तर तुम्ही डायरेक्टली जाऊ नाही शकत कोर्टात. मग हे राईट आहे. देशात सामाजिक, आर्थिक, लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात आहेत. 100% राईट आहे. म्हणजे बरोबर काय आहे? अ आणि ब दोन्ही पण बरोबर आहेत. राष्ट्रीय विकास परिषद पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश आहे? म्हणजे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये पुढीलपैकी काय काय येतं? पंतप्रधान, यस. अध्यक्ष वित्त आयोग, वित्त आयोगाचे अध्यक्ष नाही, अध्यक्ष चेअरमॅन फायनान्स कमिशन. हे कसं आपण त्या अँगलने कसं घेतलंय? यस, वित्त आयोगाचे अध्यक्ष नसतात ॲक्च्युली. राष्ट्रीय नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल जे 1951चं होतं, केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात आणि राज्याचे मुख्यमंत्री असतात. आणि ह्याचाच आता बॅकलॉग बघू शकता, ह्याचाच सायमल्टेनियसली प्लॅनिंग कमिशन होतं, पण प्लॅनिंग कमिशनला हटवून नीती आयोग आला आणि नीती आयोगाचे बघू शकता मग ते वेगवेगळे हे आहे, पंतप्रधान त्याचे अध्यक्ष असतात. मग ह्याच्यात जे राईट आहे ACD इज द राईट आन्सर. कारण नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये कोण असतात? चेअरमॅन फायनान्स कमिशनचे नसतात, लक्षात ठेवा. बाकी सर्वे असतात. भारतीय राज्यघटनेने आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा याचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे? फुलटॉस प्रश्न. राज्यघटनेचे उद्देशिका, राज्याची मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्य, 9वी सूची. इट इज इन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. डिरेक्टली हा प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट पण झालेला आहे, लक्षात ठेवा.
चला नेक्स्ट. खालील विधाने लक्षात घ्या. देशातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पुडुचेरी हा 2017च्या पेपरचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. फक्त दिल्ली आणि पुडुचेरी या दोघांनाच राज्यसभेचे प्रतिनिधित्व मिळाले आहे. 100% राईट आहे. आता तर जम्मू काश्मीर आहे आणि लडाख पण आहे, पण हे त्या टायमाचा प्रश्न होता. इतर 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. बरोबर आहे, आणि हे एज अ रिझनच आहे. येस, ए आणि आर ही दोन्ही विधाने योग्य असून आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. येस, तिथं लोकसंख्या कमी असल्यामुळे बाकी केंद्रशासित प्रदेशांना बघू शकता की आपल्याला हे दिलेलं नाही, राज्यसभेत प्रतिनिधित्व दिलेलं नाही. आणि दिल्ली आणि पुडुचेरीची लोकसंख्या आणि केंद्रशासित प्रदेश असूनही तिथं दिलेली आहे. येस, दिस इज द प्रॉपर प्राईम रिझन. नेक्स्ट. चला, भारताचे महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. येस. हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात. येस, होऊ शकतात. अटॉर्नी जनरल हे हायेस्ट लॉ ऑफिसर आहेत. हे लोकसभेत बोलू शकतात. येस, बोलू शकतात. हे लोकसभेत मतदान करू शकतात. मतदान फक्त निवडून आलेली लोक म्हणजे जे लोकसभेचे सदस्य असतात तेच करू शकतात. मग सत्य विचारलंय, मग ड नसणार, बट बाकी सगळं म्हणजे अ भ क इज द राईट. येस. चला नेक्स्ट. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणीच्या संदर्भात आहे. येस, आणीबाणीवर विचारलेलं आहे. भारतीय राज्यघटनेत कलम 356 राज्य आणीबाणी राष्ट्रपती राजवट संबंधित आहे. येस, हे पण बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेत कलम 360 राष्ट्रीय आणीबाणी संबंधात नाही, हे फायनान्शियल हे आहे, फायनान्शियल इमर्जन्सी रिलेटेड आहे 360. आणि जे राष्ट्रीय आणीबाणी आहे ते 352 मध्ये आहे. म्हणजे बरोबर विचारले, अ आणि बस फक्त बरोबर आहे. येस. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या कागदचे तुकडे असतील असे घोषित केले? म्हणजे नोटबंदी डिमॉनिटायझेशन कधी केलं, डायरेक्टली डेट बघू शकता. कोविडचा पहिला पेशंट कुठे गावला ते विचारलं, नोटबंदीची डेट विचारली, त्यानंतर असे जे मोठे मोठे जे घटना आहेत भारतात ते डायरेक्टली विचारले जाऊ शकतात. तसेच विमान दुर्घटना झाली अहमदाबाद टू लंडन, त्या बोईंगचं फ्लाईट नंबर डायरेक्टली विचारू जाऊ शकतात. म्हणून एक्झामला जाण्याच्या पहिले एकदा रिवाईज करा. तर 8 मार्च 2016, 8 ऑक्टोबर 2016, 8 नोव्हेंबर 2016, 8 डिसेंबर 2016. तर 8 नोव्हेंबर 2016. येस, नोटबंदीची डेट. नेक्स्ट. भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारत संदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकते. यासाठी सगळ्या घटक राज्याची संमती आवश्यक असते. यासाठी बहुसंख्य घटक राज्याची सहमती आवश्यक असते. यासाठी या निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्याची सहमती आवश्यक असते. यासाठी कोणत्याही राज्याची सहमती आवश्यक नसते. भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार म्हणजे पार्लियामेंट कॅन मेक एनी लॉ फॉर होल और एनी पार्ट ऑफ इंडिया फॉर इम्प्लिमेंटिंग इंटरनॅशनल ट्रीटीज विथ द कन्सेंट ऑफ द स्टेट्स ऑफ द स्टेट्स कन्सर्न. म्हणजे ज्या राज्यात ते हे करणार आहेत, लागू करणारे ट्रीटीज, त्या राज्याची कॉन्फिडन्समध्ये घेतलं जातं, त्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि सर्वांना, आणि मग ते राबवलं जातं. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. येस. चला नेक्स्ट. ठीक आहे. आता हा आहे ASO 2016चा पेपर. ASO 2016 पॉलिटीचे 10 प्रश्नच येत होते. फटफट आपल्याला करायचे. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? ओडिसा, बिहार, तमिळनाडू, उत्तर प्रदेश. यस, सरोजिनी नायडू या सुजिता किरपेलानी. तर हे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. येस, गव्हर्नर होत्या सरोजिनी नायडू. सुजिता किरपेलानी वॉज द फर्स्ट महिला मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश. चला नेक्स्ट. 17. खालील विधाने विचारात घ्या. राज्य हे 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देईल, हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. सेकंड बघूया. बरोबर विचारलंय. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्यांनी आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्यांच्या 6व्या वर्षा ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करणे हे त्यांचे मूलभूत कर्तव्य आहेत. कर्तव्य बघू शकता की जे राईट टू एज्युकेशन आहे त्याच्यात बरेच सारे घटना आपल्याला बघू शकतात की चेंजेस झालेत. म्हणजे 6 ते 14 जे वर्षाचं हे आहे त्यांना मूलभूत हक्क आहे. यस, आर्टिकल 21A. आणि हे 51A मध्ये जे 86व्या घटना दुरुस्तीने बरोबर टाकले, कारण ह्याच्यात काय लिहिले 6व्या वर्षापासून 14व्या वर्षापर्यंत, म्हणजे आर्टिकल 21A आणि 51A मध्ये सायमल्टेनियसली चेंजेस झालेत. राज्य हे बालकांच्या वय 6 वर्ष होईपर्यंत आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणाची तरतूद मार्गदर्शक तत्वे आहेत. यस, 100% राईट आहे. म्हणजे वरील सर्व राईट आहेत. चला नेक्स्ट. संविधान सभेतील मूलभूत हक आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते?
B.R. आंबेडकर, J.B. कृपलानी, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू. समित्यांवर प्रश्न विचारले जातात, म्हणून सगळ्या समिती एकदा करून घ्यायचे. आणि अल्पसंख्याक आणि मूलभूत हक जे होतं ते सरदार वल्लभभाई पटेल. येस. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर परंतु 1 जुलै 1987 पूर्वी झालेला असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असते. 100% राईट. डायरेक्टली बाय बर्थ. येस, बाय बर्थ 100% राईट आहे. चुकीचं विचारलंय म्हणजे तर नाहीये. एखाद्या व्यक्तीचा जन्म 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर झाला असेल, जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आई वडिलांपैकी कोणतेही एक भारतीय नागरिक असतील तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल. येस, 100%. बाय नॅचरलायझेशन, की त्याचे आई वडील भारतीय आहेत, कोणतरी एक, म्हणून तिचा जन्म भारतात झाला. लिहिलंय जन्म भारतातच होतोय तर मग बाय सिटिझनशिप ऑफ इंडिया भेटून जाते. जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान मुलांचे भारतीय नागरिकत्व देखील संपुष्टात येते. हे पण राईट आहे. ती हे करते, मग त्याचे जे पाल्ले असतील ते पण आहे, पण त्यांच्या मुलांकडे ऑप्शन असतो की परत ते रिट्राईव्ह करू शकतात भारतीय नागरिकत्व बाय नॅचरलायझेशनने. येस, म्हणून वरीलपैकी एकही नाही, रॉंग विचारले. संसद राज्यातील विधान परिषद डॅशच्या शिफारशीवरून रद्द करते. राष्ट्रपती, राज्यपाल, राष्ट्रीय मंत्रिमंडळ, राज्य विधानसभा. डायरेक्टली राज्य विधानसभेने जर बिल पास केले तर संसद डायरेक्टली विधान परिषद रद्द करू शकते. डायरेक्टली फुलटॉस प्रश्न आहे हा. चला नेक्स्ट, 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाल्या. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? बरोबर नाही. पुन्हा एकदा चुकीचं विचारलंय. प्रश्न बरोबर वाचायचे आपल्याला. सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली. यस, म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. सभा एक विधिमंडळात्मक संस्था झाली. यस, आपल्याला बरोबर नाही, चुकीचं विचारलंय. सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मध्ये नियोजित संख्येपेक्षा वाढली नाही, घटली. कारण मुस्लिम लीग वेगळा झाल्यामुळे वेगळा पाकिस्तान झाला आणि ते तिकडं रिप्रेझेंटेशन केले म्हणून कमी झाली. मुस्लिम लीग सभासदांना भारतीयांसाठी असलेले संविधान सभेत माघारी घेतली. यस, हे पण 100% राईट आहे. मग आन्सर विल बी द 3. आता काही आन्सर असे आहेत की पॉलिटीमध्ये ऑलरेडी मार्किंग केलेले आहेत, कारण हा पेपर असा शोधून पेपर भेटत नव्हता. भरपूर सारे पेपर आपल्याला बघू शकता अवेलेबल नसतात. अवेलेबल म्हणजे विदाऊट मार्किंगवाले अवेलेबल नसतात. आणि हाच त्याच्यातला एक आहे की काही क्वेश्चन त्याच्या पुढे आन्सर मार्क केलेले आहेत, म्हणून आपण डायरेक्टली हे करायचे, रेफर करायचे. चला, कायद्यापुढील समानता, इक्वलिटी बिफोर लॉ हा नियम अनिर्भित नाही. त्याबाबत घटनात्मक आणि अपवाद आहेत. खालीलपैकी कोणते अनुच्छेद 14ला अपवाद आहेत? भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहे. यस, 100% आहे. स्पेशल ओनरशिप आणि स्पेशल राईट्स ते एन्जॉय करतात. संसद सदस्य आणि राज्याचे विधिमंडळाचे सदस्य यांच्या विरुद्ध त्यांनी संसद अथवा राज्य विधिमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालवता येत नाही. यस, कारण याचे संसदमध्ये रेकॉर्ड होत जातात, ऑन द टेबलवर असतात. मग हे बरोबर आहे की तुम्ही डायरेक्टली जाऊ नाही शकत. परदेशी दूत आणि राजनीती तज्ज्ञ आणि यांना फौजदारी दाव्याबद्दल विशेष हक्क नाहीत, तर केवळ दिवाणी दाव्याबद्दल आहेत. हे चुकीचं आहे. विशेष हक्कच नाहीत, ॲक्च्युली दिवाणीबाबत पण नाही आहेत परदेशी दूत यांना. अनुच्छेद 31C अनुच्छेद 14ला अपवाद आहे. 100% राईट. ABD इज द राईट आन्सर. यस, अनुच्छेद जे 31C आहे ते 14ला अपवाद आहेत. यस, 100% आहे, म्हणूनच ते नंतरला ॲड करण्यात आलं. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनाने डॅश यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष असे वाढवले आहे. अ आणि ब प्रवर्गातील अधिकारी, क प्रवर्गातील अधिकारी शासकीय सेवक, अ प्रवर्गातील वैद्यकीय अधिकारी, अ प्रवर्गातील अधिकारी. फक्त वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांचंच 58 वरनं 60 केलं आहे. आणि अशा भरपूर चर्चा आहे की 58 वरनं जे वयाचं हे लिमिट आहे जे 60 होणार आहे, म्हणजे रिटायरमेंट एज. म्हणून लवकरात लवकर गव्हर्नमेंट जॉब घ्यायचा प्रयत्न करा. चला, न्यायालयीन पुनरावलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू बाबत खालील विधाने विचारात घ्या. बरोबर विचारले, ऑलरेडी आन्सर मार्क आहे सर्व, पण एकदा आपण बघून घेऊया काय. न्यायालयीन पुनरावलोकन म्हणजे विधिमंडळाने केलेल्या कायद्याची आणि केंद्र आणि राज्य शासनाने कार्यकारी आदेशांची घटनात्मक तपासून पाहण्याचे सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार. यस, म्हणजे जर काही चुकीची घटना झाली असेल तर मराठा आरक्षण SCBC जे महाराष्ट्र शासनाने दिले ते चॅलेंज करून सुप्रीम कोर्ट ठरवणार की ते व्हॅलिड आहे की नाही. त्यालाच बोलतात न्यायालयीन पुनरावलोकन, की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते बसतं की नाही. संघराज्य समतोलपणा साधणे आणि राज्यघटनेची सर्वोच्चता या तत्वाचे रक्षण करणे हे न्यायालयीन पुनरावलोकनाचे उद्दिष्ट आहेत. 100%. कारण त्यांचंच आहे ते की ऑब्जेक्टिव्ह टू मेन फेडरल इक्विलिब्रियम. नाहीतर असं नाही वाटलं पाहिजे की एकच समाजासाठी हेच करते आणि सुप्रीम कोर्ट कुठं तर कॉम्प्रोमाइज झाले, असं नाही वाटलं पाहिजे.
कायद्याने घालून दिलेली पद्धत, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ पेक्षा कायद्याने योग्य पद्धत, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे तत्व सर्वोच्च न्यायालयाचे नागरिकाच्या मूलभूत हक्क रक्षणासाठी अधिक व्याप्ती वाढवते. यस, द प्रिन्सिपल ऑफ द ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मोर दॅन द प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ गिव्स मोर वायटर स्कोप टू द सुप्रीम कोर्ट इन प्रोटेक्टिंग द राईट्स ऑफ द प्रोसेस. यस, बरोबर आहे. वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. भारत हे संघराज्य आहे, यास खालीलपैकी कोणते तत्व आधारित देत नाही. पॉलिटीमध्ये बघू शकता, तिसरा PYQ कंटिन्युअसली आणि अयोग्य, इनकरेक्ट, चुकीचे, देत नाही, असं हे आधार देत नाही, आणि हे सगळे जे हे आहेत पॉलिटीमध्ये. मग ह्याच्यावरनं आपल्याला एक कळतंय की प्रश्न नेमकं बरोबर वाचायचे बिफोर सॉल्विंग. एक राज्यघटना, द्विगृह विधिमंडळ, राज्यघटनेची सर्वोच्चता, न्यायालयीन पुनर्लेखन, हे बरोबर आहे. राज्यघटनेची सर्वोच्चता पण आहे, द्विगृह कायदेमंडळ पण बरोबर आहे. संघराज्य आहे आणि एक राज्यघटना हा कुठंतरी भरपूरचा फारकत हे आहे. कारण अमेरिकामध्ये बघू शकता, अमेरिका पण संघराज्य आहे, पण अमेरिकाचं संविधान वेगळं आहे. त्या जे 50 राज्य आहेत त्या 50 राज्याचे स्वतःचे संविधान आहे. पण भारतात असं नाही. भारतात एकच सिंगल कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि फेडरल स्टेटमध्ये सिंगल कॉन्स्टिट्यूशन नसतं, डबल असतं, म्हणजे ज्या एक पूर्ण देशाचं आणि एक त्या राज्याचं. पण भारतात असं नाही आहे. आणि अशा प्रकारे जे 3 PYQ होते, जे आपण सोमवारी इतिहासाचं बघितलं, काल आपण भूगोलाचं बघितलं, आज पॉलिटीचं बघतोय, उद्या इकॉनॉमिक्स आणि परवा सायन्सचं असं मिळून संपवणार आहे. त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, त्याचं पण व्हिडिओ ॲनालिसिस असतील, ते सर्व आपण लवकरात लवकर करणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.